दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या बक्षिसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 3. गीत सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभू निमित्त इस्रायल जनगा हर्षाने प्रभु गुणगान. सियोनी करानो निजनुपास, थय थय नाचा हर्ष भरा. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी जानूबाई व गॅब्रियल लोबो, स्वर्गवासी मर्सीबाई व फिलिप रॉड्रिक्स, स्वर्गवासी इजाबेल सिल्वेस्टर लिबेरो, स्वर्गवासी इग्नेशियस पायस डिमेलो, स्वर्गवासी मॉनिका व बेंजामिन रॉड्रिक्स. तसेच ज्या आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्याबरोबर चालण्यासाठी बोलावत आहे. वॉकिंग विथ जीसस. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रभू बरोबर चालता यावं म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्याचं पण पात्र ठरावीत म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया. प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण दूर गेलो असू, त्याचा हात आपण सोडला असेल तर त्याच्याकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत.
माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आए हैं पास तुम्हारे, आए हैं पास तुम्हारे, सारे पाप क्षमा करना, सारे पाप क्षमा करना. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आपण प्रार्थना करूया. हे सनातन व सर्वोत्तम परमेश्वरा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या अगदी जवळ राहा. तुझे स्तवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. आमच्या पापांची क्षमा कर व आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे. तुझ्या प्रेमात आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. इर्मया ह्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. त्याच वर्षी यहुद्याचा राजा सिकुदिया याच्या कारकिर्दीच्या आरंभी 4थ्या वर्षाच्या 5व्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याचकासमोर आणि सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, मी बाबेलोनच्या राजाचे जू मोडून टाकले आहे. बाबेलचा राजा नेबुकदनेझर याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे या स्थळातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व 2 वर्षाच्या आत मी या स्थळी परत आणीन. यहुद्याचा राजा यकन्या बिन यहोयाकीम आणि बाबेलास पकडून नेलेले यहुद्यांचे सर्व लोक यास मी या ठिकाणी परत आणीन. मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा हे जे याजक आणि जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्या समक्ष इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टास म्हणाला, आमेन. परमेश्वर असे म्हणतो, करो. परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे आणि बंदिवासातले सर्व लोक बाबेलहून या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेश रूपाने सांगितली त्याप्रमाणे परमेश्वर करो. मात्र जे वचन मी तुझ्या कानी आणि सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक. माझ्या आणि तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी अनेक देश आणि मोठी राज्ये यावर लढाई, अरिष्ट आणि मरी ही येतील असा त्याविरुद्ध संदेश दिला. कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्टाचे वचन प्रत्ययास आले
म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्यास पाठवले आहे. तेव्हा हनन्याने इर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखंड काढून मोडले आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्वर म्हणतो, याचप्रमाणे बाबेलचा राजा नेबुखदनेस्सर याचे जू मी पुऱ्या 2 वर्षाच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकीन. मग इर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला. इर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखंड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर इर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, जा हनन्याला सांग की परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखंड मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखंडे मी करीन. कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नेबुखदनेस्सर याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे. त्यास त्याची सेवा करावी लागेल. मी त्यास वनातले पशुही दिले आहेत. सर्व इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, हनन्या, आता हे ऐक, परमेश्वराने तुला पाठवले नाही. तू या लोकास लबाडीवर भरोसा ठेवाव्यास लावले. ह्याकरिता परमेश्वर म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून यावर्षी तू खरोखर मरशील. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभो, तुझे नियम मला शिकव. प्रभू, तुझे नियम मला शिकव. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर करो. कृपाळू होऊन माझे शास्त्र मला दे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वदा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे. प्रतिसाद. प्रभो, माझे नियम मला शिकव. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यास तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमाकडे एकनिष्ठपणे लागू दे. प्रतिसाद. प्रभो, तुझे नियम मला शिकव. दुर्जन माझा नाश करावयास टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. तुझ्या निर्णयापासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. प्रतिसाद. प्रभो, तुझे नियम मला शिकव. जयघोष. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लेखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मी लोक समुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे सांगून येशूने लागले शिष्यांस लावून दिले. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्रभर तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्रने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभो, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसेराच्या भागात गेले आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या सर्व प्रांतात माणसे पाठवून सर्व दुःखनाईतांना त्यांच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी त्याला विनंती केली आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. WWF वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन म्हणून एक पाश्चिमात्य देशामध्ये खेळ आहे. हा खेळ आपल्या लहान मुलांना आणि तरुणांना खूप आवडतो. परंतु तुम्ही आणि मी, आपण जर हा खेळ बघितला तर आपल्याला त्याच्यातलं काही कळणार नाही आणि पुन्हा पाहावाचंही वाटणार नाही. या खेळामध्ये खूप मारामारी होते. मात्र आज आपण WWF विषयी ऐकणार नाहीत, तर WWJ म्हणजे वॉकिंग विथ जीसस ह्यावर ऐकणार आहोत. आजच्या शुभवर्तमानामध्ये पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो, मला तुझ्याबरोबर चालायचं आहे. आय वॉन्ट टू वॉक विथ यू. प्रिय बंधू भगिनीनो, पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्यावरून चालण्यासाठी सांगतो असं नाही. कारण पेत्र हा कोळी समाजातला मच्छीमारी करणारा, त्याला पाण्याची काय भीती? तो पाण्यामध्ये कसा बुडू शकतो? पेत्र पाण्यामध्ये बुडणे म्हणजे आपल्यासारख्या माणसाने जमिनीवरून चालताना पडणे अशी ती गत होईल. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान केवळ पेत्राचं पाण्यावरून चालणे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं पाण्यावरून चालणे इतकं नाही, तर पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो, आय वॉन्ट टू वॉक विथ यू. मला तुमच्याबरोबर चालायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो, वॉक विथ मी. वॉकिंग विथ जीसस म्हणजे काय? प्रिय बंधू भगिनीनो, वॉकिंग विथ जीसस यातील पहिला मुद्दा म्हणजे आपली जी विचारसरणी आहे ती बदलणे. वॉकिंग विथ जीसस मीन्स टू चेंज आवर सेट पॅटर्न ऑफ थिंकिंग. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला ते करायला लावतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणाविषयी भाकीत करतो, पहिल्यांदा भाकीत करतो, तेव्हा पेत्र त्याला आड येतो आणि सांगतो, प्रभूजी, हे तुमच्या बाबतीत होणार नाही. आणि प्रभू येशू पेत्राला सांगतो, मागे हो, मला हे असं करायचं आहे.
आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला ते स्वीकारायला लावतो, त्याची विचारसरणी बदलतो. दुसरं वॉकिंग विथ जीसस म्हणजे टू लुक ॲट लाईफ विथ अ लार्जर व्ह्यू, एका मोठ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणे. आणि ते पेत्राच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त घडून आणतो. पेत्राला वाटलं होतं मी जर माझ्या भावाला 7 वेळा क्षमा केली तर प्रभू येशू ख्रिस्त मला शाबासकी देईल. पण प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा. थिंक बिग, थिंक डिफरंटली, थिंक वाईड, थिंक लार्ज. आणि म्हणून वॉकिंग विथ जीसस म्हणजे जीवनाकडे उदात्त अंतकरणाने, मोठ्या दृष्टीने आपण पाहणे. टू सी लाईफ विथ अ ब्रॉडर विजन. वॉकिंग विथ जीसस ह्यातील तिसरा मुद्दा म्हणजे टू ट्रस्ट इन द लॉर्ड डीपली. पेत्राला त्याचा देखील अनुभव आला होता. प्रभू येशू ख्रिस्तावरील त्याची श्रद्धा त्याने जवळून अनुभवली होती. कधी ही श्रद्धा अनुभवली? जेव्हा त्याने 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं आणि पेत्राला जाणवलं आणि पेत्राने पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवली आणि म्हणूनच तो ख्रिस्त सभेचा पहिला पोप, ख्रिस्त सभेचा पहिला मेंढपाळ झाला. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त हेच आमंत्रण देत आहे, वॉक विथ मी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे माझ्याबरोबर चाला. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे म्हणजे काय? तर आपली विचारसरणी बदलणे. ह्या पॅन्डेमिकने आपल्याला धक्का दिलेला आहे आणि त्यामधून सावरणे कठीण आहे. पण सावरताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 2020च्या अगोदरचं जीवन आणि 2020च्या नंतरचं जीवन हे वेगळं असणार आहे आणि म्हणून त्याला सामोरे जाण्यासाठी आपली विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. प्रिय बंधू भगिनीनो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, या सगळ्या क्षेत्रामध्ये जर विचारसरणी बदलली नाही, आमूलाग्र बदल आले नाहीत तर त्यामध्ये सावरणे कठीण जाणार आहे, हे आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. वॉकिंग विथ जीसस ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधील दुसरी गोष्ट, आपल्याला उदार अंतकरणाने विचार करायला पाहिजे. संकुचित वृत्ती नाहीशी करायला लागेल. मी माझं आणि माझं वैभव हे सगळं बाजूला सारायला लागेल आणि सगळ्यांबरोबर, इतरांबरोबर आणि सर्व जगाबरोबर कसं सामावून घेता येईल हे आपल्याला करावं लागेल. कारण ह्या पॅन्डेमिकने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कसं जीवन क्षणभंगूर आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची मूल्य आपण जर जगलो नाहीत, त्यामध्ये वाढलो नाहीत तर आपलं जीवन कसं नाहीसं होऊ शकतं ह्याविषयी आपण अनुभव घेत आहोत. प्रिय बंधू भगिनीनो, तिसरी गोष्ट वॉकिंग विथ जीसस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवणे. ज्याप्रमाणे शिष्य त्या वादळामध्ये घाबरले होते, ज्या प्रमाणामध्ये पेत्र ह्याची नजर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरून हटली तेव्हा तो घाबरला, भयभीत झाला, त्याचप्रमाणे आपण देखील सर्वजण या कोरोना व्हायरसने भयभीत झालो आहोत. अंतकरणामध्ये प्रत्येक व्यक्ती घाबरली आहे आणि म्हणून ह्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला हात पुढे करत आहे, आपल्याला आमंत्रण देत आहे. त्यावर श्रद्धा ठेवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज हा मॅजिकल आहे, चमत्कारिक आहे आणि म्हणून शिष्याने जेव्हा तो आवाज ऐकला, टेक करेज, डू नॉट फिअर, तेव्हा ते खूप स्वस्थ झाले
आनंदी झाले. प्रभू येशू ख्रिस्ताचा हात हा टेंडर आहे, मऊ आहे, कोमळ आहे, घट्ट आहे. आणि म्हणून पेत्राने जेव्हा तो पकडला तेव्हा जीवनामध्ये तो सावरला. प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय कंपॅशनेट म्हणजेच भावनेने आणि सहानुभूतीने भरलेलं आहे, दयेने आणि मयेने भरलेलं आहे. आणि म्हणून या हृदयाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा आपल्याला जाणवते की गॉड लव्ज अस अनकंडिशनली. आपण जसे आहोत तसं परमेश्वर आपला स्वीकार करत आहे. आणि म्हणून जर परमेश्वर मी आहे तसा माझा स्वीकार करत असेल तर मला घाबरण्याची काय गरज, कशाची मला भीती वाटणार, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे ह्याचा अनुभव मला येणार. वॉकिंग विथ जीसस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला तारणारा आहे. पेत्राच्या जीवनामध्ये त्याने जे केलं, शिष्यांच्या जीवनामध्ये त्याने जे केलं तेच तो आपल्याही जीवनामध्ये करू शकतो. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे गरजेचं आहे. विशेष करून आपली मुलं, आपली तरुण हे WWF बरोबर न जाता WWJ बरोबर जावेत. ह्या जगातल्या गोष्टीकडे केंद्रित न करता प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने आपलं जीवन केंद्रित करावं. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाए प्रभु चरणों में. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाए प्रभु चरणों में. यह तन मेरा गेहूं मानो प्रभु ख्रिस्त का, बन जाए यदि प्रसाद पावन रोटी का. प्रभु सेवा में नितत मेरा घिसता जाए, तब यह जीवन सफल बने और मुक्ति पाए. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाए प्रभु चरणों. बंधू भगिनींनो, तुमचं आणि माझे आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू प्रभू, ही दाणे पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला शाश्वत दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केली, त्याच्या संपन्नेमध्ये तू आम्हा सर्वांना भागीदार केले. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ऐश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली, म्हणून सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतगणांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझे अखंड गुणगान गातो.
पावन पावन तमही शक्तिशाली तू प्रभुवरा तुझा गौरवे अखंड भरली पुरित झाली स्वर्ग धरा जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा परमेशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा पावन 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 तमही शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे
आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 158. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वसती कर. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वसती कर. नित्य तो तुझला संभाळी तो यहोवा परात्पर. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वसती कर. संकटे लागताना पूर्ण आश्रय तोची देई. संकटे लागताना पूर्ण आश्रय तोची देई. भीती उत्पाताची सोडी रक्षितो जशियाई.
जशी आई. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या दयेने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस. तुझ्या प्रेमामुळे आमचे रक्षण कर, सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा पेत्राप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यासाठी वॉकिंग विथ जीसस तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. एशिया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्र संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फळद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ व वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता, आम्हास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये माते, आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. रब्बी रब्बी रबुनी, पिता की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रबुनी, यीशु की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रबुनी, पिता की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रबुनी, यीशु की स्तुति करे हम. हालेलुया 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 हालेलुया.
ही मेरे मुक्तिदाता, तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता। स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी। स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। हालेलुया हालेलुया हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया।